लागणार आहे. तू तसं ऐकणारच नाही. मामाला का आणतेस तू असं काही घरामध्ये? बोलतोयस रे, तुला कळत नाहीये तू काय बोलतोयस. पकड. तू ना यार खरंच खूप ग्रेट आहेस. शैरा बघ. अरे मी चेष्टा करत होतो. म्हणजे मी तुला काय प्रपोज करू सांग ना. आणि जर तू मला आवडत असतीस तरी सगळं आधी नसतं का सांगितलं मी. गेडू तुझी जॉब लागण्यापर्यंत वाट का बघितली असती. अरे तुझी चेष्टा करत होतो यार मी. खरंच हो गंडवत होतो. ए जा यार, तू नको बोलू यार माझ्या बरोबर. आणि आता मला थोडंसं टेन्शन येऊ लागलं होतं. जर काही गोष्ट प्राचीने मामानं सांगितली तर मामा मात्र मला फोडून काढतील. ते आमचे घर मालक आहेत. त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं तर, माझ्या आईला सांगितलं तर, अशा सगळे विचार माझ्या मनात येऊन गेलेत. प्राचीवर माझं खरंच खूप प्रेम होतं, पण तिला तिच्या करिअरपुढे दुसरं काही दिसतच नव्हतं ना. म्हणून मी ठरवलं अशी प्राची आपली होणार नाहीये तर मग ती दुसऱ्या कोणाचीही होता कामा नये. तिला कायमचंच संपवायचं. पण नंतर विचार आला की चुकून समजा जर ती वाचलीच तर. म्हणून असं काहीच करायचं ठरवलं की ज्यामुळे चुकून ती वाचलीच तरी तिचं कोणाशी लग्न होणार नाही आणि करिअर सुद्धा. म्हणून मी प्राचीवर ऍसिड फेकण्याचं ठरवलं. ॲसिड कुठून मिळवलंस? मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मला ॲसिड बनवता येतं. घरातून वनस्पती घीचा डब्बा घेतला आणि तडक मुंबईला निघालो. ती कुठे थांबणार होती हेही माहीत होतं. त्यानुसार सगळं आखलं. पण गडबडीत प्राचीवर ॲसिड फेकताना थोडं माझ्या हातापायावर पडलं आणि आणि आमच्या नजरेतून ते सुटलं नाही. एका मुलीचा जीव घेण्याचा विचार तरी तू कसा करू शकलास? तुला जाणीव नाहीये तू काय केलंयस. आता कोर्टात जेव्हा तुला शिक्षा सुनावली जाईल ना तेव्हा तुला कळेल की तू किती गंभीर गुन्हा केलायस ते. घेऊन जायला वेगवेगळे गुन्हे, वेगवेगळ्या तपास पद्धती, पण शेवटी विजय पोलिसांचाच. गुन्हा कुठेही घडो आणि त्याच्या तपासासाठी देशभरात कुठेही जायला लागो, तळ ठोकून थांबायला लागो, मुंबई पोलीस त्यासाठी कायम तत्पर असतात. इन्स्पेक्टर गायकवाड यांनी मुंबई बाहेरची ही केस अतिशय झपाट्यानं सोडवली. त्यांच्या शौर्याला आपला सलाम. खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक धर ना. सोड. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!